बऱ्याच वेळा असंही होतं की काही प्रश्न आहेत ना मुलांना खूप टोचतात. म्हणजे तू सारखं तेच तेच मला का विचारते, असे मुलं आई वडिलांना विचारत असतील किंवा शिक्षक असतील, बाहेरची माणसं असतील, त्यांना ते थेटपणे विचारले जात नाही. घरच्यांना जसं तुम्ही सांगितलं ते आई वडिलांचं आणि मुलांचं वेगळं नातं असतं. पण समाजातले काही प्रश्न विचारणारे असतात, ते टोचतात मुलांना की हे सारखे सारखे मला हेच का विचारतात. त्याच्यामुळे न्यूनगंड येऊ शकतो, भीती वाटू शकते. तर अशा प्रश्नांना सामोरं कसं जायला पाहिजे. कारण का काय होतं की आडनावावरून चिडवणं असेल किंवा व्यंगावरून चिडवणं असेल, तर ह्या चिडवण्यामुळे एक सातत्याने तीच वाक्य कानावरती पडली आणि मग त्याची शरीराला किंवा मनाला सवय होऊन ते खरंच अंगवळणी पडतं आणि पडलं तर ते खूप भयंकर होऊ शकतं. तर अशा वेळी काय करायला पाहिजे. तर जर त्या व्यक्तीमध्ये, मुलामध्ये तशा प्रकारचं न्यूनगंड आल्यामुळे कुठेतरी नैराश्याची भावना म्हणा, का सतत गप्प बसणे, रडणे, कोणाशी खेळायला न जाणे, चिडचिड करणे, अशी काही लक्षणं दिसून येतात. का कुठलं तरी दुखणं येतं, मग शाळेत जायचंच नाही आहे, मला रोज त्रास होतो, मला कंटाळा येतो, असं जेव्हा म्हणत राहतात, सातत्याने होतं. एक दिवस असं काहीतरी झालं त्याच्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही, पण सातत्याने 15-20 दिवस झाले आणि ते मूल शाळेला येत नाही आहे, का घरातून बाहेर पडायला मागत नाही आहे, तर ह्या गोष्टीची आपल्याला खोलात जाऊन विचार करावा लागतो, विचारायला लागतं. जर असं आढळलं की शाळेत कुणाला जास्त प्रमाणात चिडवलं जातं किंवा बुलिंग हा प्रकार जो होतो आणि जर तो फार प्रमाणात होत असेल, तर मग आपल्याला शिक्षकांची मदत घेऊन त्या जो चिडवतोय त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना बोलवून एक समज दिली पाहिजे. आणि आम्ही काय सांगतो की तुम्ही आरडाओरडा करू नका, तुम्ही सांगू नका की तुमच्या मुलाने हे केलं तर त्याला पनिशमेंट देऊ. पनिशमेंट हे कुठल्याही वर्तणूक समस्यासाठी ट्रीटमेंट का उपचार नाही आहे. म्हणजे पनिशमेंट करून आपली जी बाब आहे ती आणखीन बिघडते. आपल्याला सुधारायचं आहे म्हणून आम्ही पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या मुलामध्ये काही गुण असतील त्याचा वापर करून आपण ह्यांची मैत्री होऊ शकते का असं बघू शकतो. आणि बुलिंग जर होत असेल तर त्याची निश्चित काळजी घ्यायला पाहिजे, शाळांनी पण घ्यायला पाहिजे, शिक्षकांनी पण. कुठल्या मुलांनी येऊन सांगितलं की हा मला अशाप्रमाणे चिडवतो, तर त्यांना वेगळं घेऊन समजूत घालून आपण जी काही त्यांच्यामध्ये ज्या भावना आहेत त्या ॲटलिस्ट त्याची समजूत घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या मुलामध्ये न्यूनगंड येतो का त्याला असं त्रास वाटतो, प्रत्येक मुलाला आम्ही औषधोपचार देतो असं नाही आहे, पण कधीतरी वेळ येते की औषधोपचार द्यावी लागते, कारण त्याच्याशिवाय ते मग शाळेत यायला तयारच नसतात. म्हणजे एवढी भीती मनात बसलेली असते. मग एक समुपदेशन आमचं कधीकधी 1.5 ते 2 महिने चालतं. तो काळ तोपर्यंत ते शाळा बुडवू नाही शकत, म्हणून आम्ही हे करतो. मग आम्ही एक स्पेशल नोट लिहितो, टीचर्सना लिहितो, शिक्षकांना, की ह्याला तुम्ही तुमच्या पहिल्या रोवर बसवा, त्याच्यावर त्याच्यासाठी एक कोणतरी असा मुलगा द्या त्याच्या पार्टनरला जो त्याला प्रोत्साहित करेल वगैरे. आणि बऱ्याच शाळा आम्हाला हेल्प अस आउट इन दिस. तर अशा आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने मुलांचं आयुष्य व्यवस्थित जगावं असा प्रयत्न करतो. पण कधीकधी शाळांतून असं पालकांना बोललं जातं की आम्ही तुमच्या मुलाला ठेवू शकत नाही, त्याचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. मुलांमध्ये जरी काही समस्या असतील ना, तर त्यांच्यावर उपचार आहेत असं नाही आहे, पण उपचार केले नाही तर तो त्याचप्रमाणे दंगा करेल, क्लासमध्ये विस्कटेल क्लास, असं होईल. पण सस्पेंड करणं का काढून टाकणं हा उपाय नाही आहे. म्हणजे आम्ही अनेकदा शाळांना, आमचे सोशल वर्कर जाऊन भेटतात प्रिन्सिपल्सना आणि सांगतात की प्लीज असं करू नका, कारण ह्याचा परिणाम त्या मुलावरही होतो ज्याला तुम्ही सस्पेंड करता. तर मधला एक मार्ग आपण काढू शकतो आणि सातत्याने पालक घेऊन आले तर मुलामध्ये निश्चित फरक दिसतो.